जय हिंद फ्रेंड्स. तर बघा, आज मी तुम्हाला कुठलाही काही इतिहास किंवा भूगोल काही शिकवणार नाही. तर आज आपण जे आहे ते कुठलीच एक्झामसाठी कसं प्रिपरेशन करायची, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने बुक्स आणि जे नोट्स काढण्याची पद्धत आहे ती बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला जे बघायचं आहे ते नोट्स कशा काढायच्या. जर याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर नोट्स काढण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये एक मोस्ट ऑफ द पीपल जे यूज करतात आणि जे स्वतः मी यूज करतो ते म्हणजे बुलेट पॉईंट. तर बघा, बुलेट पॉईंट नोट्समध्ये मेन काय राहतं, तुमचं जे टॉपिकचं नाव आहे. जसं की जर बघायचं झालं तर हा जर एक महत्त्वाचा पॉईंट आहे. समजा जसं की टॉपिकचं नाव आहे संविधानाची पार्श्वभूमी. तर संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर याच्यामध्ये जर बघायचं झालं तर याच्यामध्ये खूप सारे जे आपलं जे संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, ते बनायच्या आधी जे त्याच्या आधी जे आलेले काही नियम आहेत, जसे की रेग्युलेटिंग ॲक्ट आहे, पिट्स इंडिया ॲक्ट आहे, भारत सरकारचा कायदा आहे. तर हे सर्व कायदे आहेत. तर याच्यामध्ये सर्वप्रथम तुमचं राहणार, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतला पिट्स इंडिया ॲक्ट घेतला. जर पिट्स इंडिया ॲक्ट घेतला तर पिट्स इंडिया ॲक्ट त्याच्यामधील जे पॉईंट आहेत ते, आणि हे पॉईंट लिहिताना तुम्हाला जर एक मेन विषय राहिला, हे जेव्हा तुम्ही पॉईंट बघता तेव्हा त्यावेळेस तुम्ही जेव्हा या पॉईंटमध्ये काही लिहित असता, हे तुम्हाला तुमच्या भाषेत आणि तुम्हाला एक वेळेस 2 वेळेस वाचल्यानंतर लक्षात राहील अशा पद्धतीने लिहायचं असतं. ही झाली पहिली पद्धत. आणि जी दुसरी पद्धत आहे तिला कोलनर टेक्निक म्हणतात. जर तिच्याबद्दल बोलायचं झालं तर समजा जवळपास हे आपली A4 साईज पेज आहे, याच्यामध्ये असे 3 पार्टमध्ये डिवाईड केलेलं असतं. याच्यामध्ये तुमचा जो मेन टॉपिक आहे तो लिहिलेला असेल. जसे की संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, तर संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल तुम्ही जे काही तुमचे जे नोट्स असतील ते सर्व इथं काढणार. इथं काढल्यानंतर त्याचा त्याच्यामध्ये समजा जर हा एक पॉईंट आहे, हा दुसरा पॉईंट आहे. जर एक असा कीवर्ड जो तुम्हाला एक वेळेसच वाचल्यानंतर तुम्हाला हे पूर्ण लाईन आठवणार असे कीवर्ड्स या साईडला, म्हणजे जेणेकरून जेव्हा तुम्ही हे पेज उघडसाल तेव्हा तुम्हाला हे न वाचता हे पॉईंट वाचल्यानंतर हे सर्व तुमचे एकदम ऑटोमॅटिक रिवाईज झालं पाहिजे. आणि जो मोस्ट ऑफ हा खालचा पार्ट राहतो त्याच्यामध्ये समरी. आता समरीमध्ये काय लिहायचं, तर बघा समरीमध्ये जे इथं लिहिलेलं आहे तेच, बट हे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचं असतं. जेव्हा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिता व जेव्हा तुम्ही रिव्हिजन करता, हे जे कीवर्ड्स आहेत हे तुम्हाला जेव्हा एक्झाम जवळ येईल त्यावेळेस कामात येतात. बट ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करता त्यावेळेस तुम्ही हे वाचता. हे वाचल्यानंतर तुम्हाला जर काही कळलं नसेल, जर जेव्हा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहून ठेवलेलं असेल तर त्याच्यामध्ये ते तुम्हाला शॉर्टकटमध्ये आणि काढायला इझी जाईल. हे झाले नोट्स काढण्याच्या 2 पद्धती. आणि तिसरी पद्धत म्हणजे जी आहे ती म्हणजे काहीच बघायचं नाही, संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि आतून रप्पा 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 लिहिणं चालू करून दिलं झालं. हे तिसरी पद्धत. तिन्ही पद्धतीमध्ये जर बघायचं झालं तर सर्वात जास्त तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इझी अँड बेस्ट गोईंग टेक्निक म्हणजे ही सर्वात बेस्ट टेक्निक म्हणजे बुलेट पॉईंटने जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा ते तुम्हाला लिहायला इझी जातं. रिव्हिजन करताना वेळेस तुम्ही फक्त याच्यामध्ये 2-3 शब्द वाचले, तुम्हाला लक्षात, या पॉईंटमधून तुम्ही 2-3 शब्द वाचले तुम्हाला लक्षात राहून जातात. जर याच्यामध्ये बघायचं झालं तर ही एवढी कोणी जास्त वापरात आलेली टेक्निक नाही आहे. तर या टेक्निकबद्दल जर जेव्हा तुम्ही विचार करता त्यावेळेस तुम्हाला याच्याबद्दल याची जी सवय आहे ते पाळायला तुम्हाला जवळपास थोडा वेळ लागेल. बट
ही टेक्निक नंबर वनपेक्षाही खूप सोयीस्कर टेक्निक आहे. कारण की जेव्हा तुम्ही हे लिहिलेलं आहे, कीवर्ड निघालेले आहेत, समरी निघालेले आहे, तुमच्याकडे अंडरस्टँडिंगसाठी 3 पोर्शन आहेत. जर बघितलं त्याच्यामध्ये एकच आहे आणि याच्यामध्ये पण एकच आहे, पण याच्यामध्ये 3 आहे. जर कीवर्ड पण तुम्हाला लक्षात नाही आलं, तुम्ही तुमच्या ज्या नोट्स आहेत, मेन नोट्स त्याच्यामध्ये बघू शकता. जर तुम्हाला दोन्हीच्यातून नाही समजलं, जे तुमच्या भाषेत तुम्ही समरी लिहून ठेवलेली आहे त्याच्यात तेच जर बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये कळून जाईल. तर मी मस्ट प्रेफर करेन तुम्हाला, किंवा तुमची जर एक्झाम जवळ असेल तुम्ही याचा उपयोग करा. जर एक्झामला वेळ असेल तर या नोट्सचा तुम्ही मस्ट प्रेफर. हे 3 नंबरची तर कधी सजेस्ट नाही करणार, कारण की जे पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं असतं त्या नोट्स नाही, ते डायरेक्ट पुस्तक छापणं म्हणतात त्याला, डायरेक्ट. तर फॉर एक्झाम्पल हे बघा, आता ह्या माझ्या नोट्स आहेत. माझ्या नोट्समध्ये जर बघायचं झालं तर मी या नोट्स बुलेट पॉईंटनुसार काढलेलं आहे. हे बघा, नोट्स बुलेट पॉईंटनुसार काढलेले आहेत. इथं टॉपिक आहे, खाली पॉईंटनुसार त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आहेत. तर अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा नोट्स काढायचे आहेत. आणि जर बघायचं झालं तर नोट्स कधी काढायचे, पहिलं तुम्ही लेक्चर केल्यानंतर जर तुम्हाला कळलं नसेल तर तेच लेक्चर डबल 2x स्पीडमध्ये बघा. ते लेक्चर 2x स्पीडमध्ये बघितल्यानंतर तिसऱ्या नंबरला तुम्ही बुक वाचा, दुसऱ्या नंबरला बुक वाचा. बुक वाचल्यानंतर बुक व लेक्चरच्या ज्या नोट्स आहेत त्या डोळ्यासमोर घ्या व एक रफ पेज घ्या. पहिलं ते सर्व लिहून काढा, मग ते दोन्ही बाजूला ठेवून द्या. तुमच्या नोट्स आहेत ते लेक्चरच्या त्या, आणि जी तुमची बुक आहे ते साईडला ठेवून द्या. आणि जे पॉईंट तुमच्या माइंडमध्ये स्टोअर झालेले आहेत ते न बघता लिहून काढा. ते लिहून काढल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला हा पॉईंट क्लिअर आहे, या पॉईंटमध्ये थोडंसं आपलं काम गडबडतं आहे. त्यानंतर तुम्ही डबल तोच पॉईंट रिवाईज करा. रिवाईज झाल्यानंतर पुन्हा एकदा लिहून बघा. ते लिहून झाल्यानंतर जी तुमची फेअर नोटबुक आहे त्याच्यामध्ये तो पॉईंट तुमच्या हिशोबाने या किंवा या पद्धतीने लिहून काढा. जर बघायचं झालं, जर 10th-12th लेवलच्या ज्या गव्हर्नमेंट एक्झाम असतात त्यासाठी तुम्हाला मस्ट प्रेफर GK साठी, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या भरत्यांसाठी मस्ट प्रेफर मी तुम्हाला लुसेंटचं बुक करेल. माझ्याकडे सुद्धा लुसेंटचं आहे. जेव्हा मी 10th आणि 12th लेवलच्या एक्झामसाठी प्रिपेअर करतो त्यावेळेस मी लुसेंट वाचायचो. तर नंतर जेव्हा मी CDसाठी प्रिपरेशन चालू केली त्यावेळेसपासून मी जे हे मस्ट प्रेफर NCERT करतो. तर बघायचं झालं तर हे मॉडर्न हिस्ट्रीचं बुक आहे, बिपिन चंद्रा. मस्त बुक आहे, एक नंबर बुक मिडिवल हिस्ट्रीसाठी. जर जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलच्या एक्झामवरती जाता तेव्हा तुमच्याकडे प्रत्येक विषयासाठी 2च मेन सोर्स असायला हवे, एक म्हणजे लेक्चर आणि एक म्हणजे एक पर्टिक्युलर बेस्ट बुक. जर हे बघा, जे मी मॉडर्न हिस्ट्रीसाठी वापरायचो ते बिपिन चंद्रा, आणि जे एन्शियंट हिस्ट्रीसाठी वापरतो ते NCERTचं बुक आहे, क्लास 12चं NCERTचं बुक आहे. तर हे मी वापरायचो. आणि जे पॉलिटीचा स्टडी करण्यासाठी माझ्याकडे एक मस्त गोष्ट आहे, ती म्हणजे इंडियन पॉलिटी बाय बिपिन चंद्रा आणि M लक्ष्मीकांत. जर बघायचं झालं तर जेव्हा तुम्ही हायर लेवल एक्झामचा स्टडी करता त्यावेळेस तुमच्याकडे बुक सुद्धा त्या लेवलचे असणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही 12th आणि 10th लेवलवरती जेव्हा एक्झामचं प्रिपरेशन करता त्यावेळेस तुम्हाला MCQ टाईपमध्ये परीक्षा द्यावी लागते. बट जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलवरती एक्झाम द्यायला जाता त्यावेळेस एक्झामची डिफिकल्टी लेवल वाढलेली तुम्हाला दिसायला मिळेल. कारण की जेव्हा तुम्ही आपण बघतो की जेव्हा तुम्ही गेले एक्झाममध्ये, जेव्हा 10th or 12th लेवलच्या एक्झामसाठी तुम्हाला बघायला मिळेल हा प्रश्न आहे, एक ऑप्शन, दुसरं ऑप्शन, तिसरं ऑप्शन, चौथं ऑप्शन.
हे झाली तुमची 10th आणि 12th लेवल एक्झामसाठी असे प्रश्न येतात. जी ग्रॅज्युएशन लेवलवरची एक्झाम आहे त्याच्यासाठी जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे येतात तर बघा, क्वेश्चन 1 त्याच्यामध्ये एक वाक्य दिलेलं असेल ए, दुसरं वाक्य दिलेलं असेल बी, तिसरं वाक्य दिलेलं असेल सी. याच्यामधून ऑप्शन येते तुम्हाला. ए बरोबर आहे, फक्त बी बरोबर आहे, सी ए व बी दोन्ही चुकीचे आहेत आणि डी सी बरोबर आहे. जर तुम्ही जेव्हा ह्या पॅटर्नमध्ये येता, या पॅटर्नमध्ये आल्यानंतर जे मोस्ट ऑफ द जे तुम्हाला भर पडतो तुमच्या वाचनाचा. कारण की जेव्हा बघा तेव्हा हे 3 कथन तुम्हाला बघायचे आहेत, त्यावेळेस तुम्हाला समजायचे की जेवढी इथं क्वेश्चनची लेवल आहे ती त्या लेवलपेक्षा खूप हायरपर्यंत गेलेली दिसेल. कारण की जेव्हा ग्रॅज्युएशन लेवलवरती जातात तुमचा एक्झाम लेवल किंवा एक्झामची डिफिकल्टी लेवल सुद्धा त्याच लेवलची बघायला मिळेल. आणि जे हे MCQs आहेत तुमचे ते सुद्धा त्या लेवलवरती बघायला मिळतील. कारण की जेव्हा तुम्ही 10th और 12th लेवलवरती बघता हे असे तुम्हाला प्रश्न फक्त रिजनिंगमध्ये विचारलेले दिसतात. बट जेव्हा ग्रॅज्युएशन लेवलवरती जातात ते तुम्हाला जिथे सब्जेक्टमध्ये मोस्ट ऑफ दिस असेच बघायला मिळतील किंवा मॅच द पेअर बघायला मिळतील. तर माझ्या हिशोबाने सांगतो तुमच्या नोट्स अशा किंवा अशा असाव्या. आणि तुमचा जो ग्रॅज्युएशन 10th लेवलवरती आहेत त्यांच्यासाठी GKसाठी लुसेंट मस्ट प्रेफर बुक एक नंबर बुक आहे. लुसेंटची तुम्हाला जर महाराष्ट्रातील विद्यार्थी असतील त्यांना ऑनलाईन किंवा दुकानामध्ये कुठेही लुसेंट हे मराठीमध्ये सुद्धा मिळून जाईल. माझ्याकडे जे आहे ते हिंदी आहे आणि जे बाकीचे बुक आहेत ते सुद्धा आता मराठीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. कारण की माझ्याकडे जे पहिले बुक होतं एम लक्ष्मीकांत ते मी हिंदीमध्ये घेतलेलं होतं. आता जे माझ्याकडे आहे हे मराठी बुक आहे एम लक्ष्मीकांत. तुम्ही जर सध्या एम लक्ष्मीकांत घ्यायला मार्केटमध्ये गेले जवळपास 650 रुपयापर्यंत मिळून जातं. तेच बुक आहे. एक वेळेस वाचलं तर मी तर प्रेफर करेल की जे 10th 12th लेवलच्या एक्झामसाठी तयारी करत आहेत त्यांनी सुद्धा मोस्ट ऑफ दी सब्जेक्टसाठी अलग अलग बुक घ्यावे. कारण मार्केटमध्ये खूप सारे बुक आहेत. जर बघायचं झालं तर हिस्ट्रीसाठी मी जे तुम्हाला 2 NCERTचे एक NCERTचं आणि जे बिपिन चंद्र यांचं सांगितलेलं आहे हे बुक तुम्ही घ्यावे, मी मस्ट प्रेफर करतो. आणि जे पॉलिटीसाठी आहे ते एम लक्ष्मीकांत घ्यावी. कारण की जेव्हा 10th और 12th लेवलचे एक्झाम बघतो याच्यामध्ये सुद्धा डिफिकल्टी लेवल आता वाढत चाललेली आहे. आणि याच्यामध्ये तर ग्रॅज्युएशन लेवलमध्ये तर काही सांगायची गरजच नाही आहे. तर आजचं लेक्चर हे यासाठीच होतं की तुम्हाला बुकबद्दल सांगायला हवं. कारण की बऱ्याचशा मुलांचे मेसेज आलेले होते. तर ठीक आहे. जय हिंद, जय भारत.